पेडगाव मैदानात नवीन चेहरा उदयाला आलेला आहे. चेहऱ्याची ओळख घेऊया. कुठला ह्या चेहरा? बैल पडगे पनवेलचा आहे. स्वर्गीय भरतशेठ भोईर पडगे पनवेल यांचा महबूब. आज कोणावर पळाला? आज विट्याचा चेंडू होता. बरं. ड्रायव्हर कोण होता? ड्रायव्हरचं नाव होतं भैया ड्रायव्हर होते. बया ड्रायव्हर होता. कुठली खरेदी आहे ही? ही माल शर्यतची खरेदी आहे. ह्याच्या अगोदर काय काय कामगिरी राहिली या? याच्या अगोदर माल शर्यतला हिंद केसरी झालं आहे, महाराष्ट्र केसरी पण झालं आहे हां हां हां. आणि बिनजोडमध्ये मुंबईला टॉपलाच बोलतोय. होय. कुठं असतो हा नक्की बैल? आता घाटात? घाटामध्ये वांगीमध्ये असतं अक्षय शेठ लांडगेकडे आणि वैभव शेठ यांच्याकडे असतं. होय. दाताला कसं आहे? आता चौसा पूर्ण झाला. महबूब. त्याची कामगिरी बिनजोडला काय राहिलेली आहे? बिनजोडला एक नंबरमध्येच बोलतोय, टॉपमध्येच. डावीनं पळतोय, उजवीनं पळतोय. चारही गांधी बोलतोय. पायऱ्याचं नियोजन कसं झालेलं? पहिल्याचं नियोजन आमच्या भावानीच केलं होतं आणि वांगीच्या सर्व ग्रुपनी केलं होतं. जवळच वांगे आणि विटा जवळ आहे आणि चेंडूही मोठ्या मैदानात सदैव राहतो. म्हणजे एक चांगला बैल आहे. त्या बैलाची आज हॅट्रिक झाली या मैदानात. सलग 3 वर्ष राहिला तो. मधला मागचा 1 वर्ष गेला, तो 1 वर्ष गॅप देऊन यो 3रा वर्ष त्याचा 3 वर्ष गुलाल घेतलेत या मैदानात चेंडूनी. आणि आम्हाला एका शब्दावर बैल दिला ते. कुठला शब्द होता ते? आम्ही फक्त एकच कॉल केला वैभव शेटला, आम्हाला बैल पाहिजे, पायरा भेटत नाही आम्हाला. ते बोलतात देतो आम्ही, तुम्ही चिठ्ठी टाका. किती दिवसापूर्वी झालेलं पहिला? म्हणजे 1 दिवसापूर्वीच झाले पायरा. मित्रांनो जास्त वेळ घेत नाही, पण बघा गुलाल पात्र पेडगावसारख्या मैदानात गुलाल पात्र होणं हीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे. महबूब गुलाल पात्र झाले. ओळख सांगा परत. कुठला महबूब आहे हा? स्वर्गीय भरतशेठ भोईर पडगे पनवेल आणि पिस्तूल गुप वलवली यांचा महबूब आणि वांगीकरांचा महबूब. चला, ऑल द बेस्ट फायनलसाठी. धन्यवाद दादा. अजून एक चेहरा गुलाल पात्र झालेला आहे पेडगाव मैदानात. नवीन चेहरा. कुठला आहे हा चेहरा? आदिक पैलवान कळंबी, हां. विनोद चव्हाण कोंबडवाडी, आकाश फौजी कोंबडवाडी यांचा दुसरा किंग मैब्या. दुसरा आहेत तसे. हा दुसरा कुठली खरेदी आहे का घरच्या गाय? घरच्या गायचं आहे आपल्या. अरे तुमचं अभिनंदन. घरच्या गाईचा खोंड तयार करणं आणि एवढ्या मोठ्या मैदानात गुलाल पात्र होणं ह्यातच सगळं आलं. कुणाची पैदात आहे? ही सिमितचं आहे. बरं. ह्याच्या अगोदर कुठं गुलाल झालेत? ह्याच्या आधी टोटल आत्ता आपले 18-19 गुलालेत. हातचा धरून 19 गुलाले. सगळ्यात मोठं त्याच्या करिअरमधलं हे मोठं यश. हा सगळ्यात मोठं यश आहे. फॉर्च्युनरला पण राहिलो असतो आम्ही, पण जरा थोडासा खान चेंज झाल्यामुळं थोडीशी गाडी मार खाल्ला आणि त्याची आज उणीव भरून काढली त्याने आज. लंपी झाला होता काय? हो, त्याला 2 महिन्याचा होता तेव्हा लंपी झाला होता, 2-3 महिन्याचा होता तेव्हा. आणि त्याच्यानंतर जेव्हापासून तेव्हा लंपी वारा झाला तेव्हापासून त्यांनी कधीच नाही, म्हणजे माघार कधीच नाही घेत. बर. नक्की पायरा कुठला होता? कशा पद्धतीने? पायरा आपला घरचाच साच पाहायला, सरपंच आणि माहिब्या. बर. त्याच्या अगोदर कधी पळाली होती? हा या फाटीवरती आत्तापर्यंत या दोघांनी कधीच मार खाल्लेला नाही. म्हणजे आदतला आपण 2 वेळा पळालो. तेव्हा शिरसवडीची रायफल होती. रायफल तासपलटी झाल्यामुळे तेव्हा आपण तासपलटी झालेलं, पण तेव्हा निकाल आपणच घेतला होता. बर. आणि त्याच्यानंतर 3 नंबर केला आणि आज हिंद केसरी त्या दोघांनी आज मिळून घेतलं. कारण दोन्ही पण आज संघर्षातली बैलं. आत्ता सध्या उजेडामध्ये नव्हती, पण आज त्यांनी दोघांनी साध्य करून दाखवलं की आम्ही आज संपलेलो नाही, आम्ही आज आहे. लंपीतला संघर्ष सांगा. लंपीतला संघर्ष म्हणजे जेव्हा म्हणजे त्याला आम्ही असं साईडला ठेवलेला होता, म्हणजे लांब जरा ठेवलेला होता, म्हणजे त्याच्याकडून अपेक्षा आम्ही काहीच ठेवलेली नव्हती. त्याला इतके फुटकुळे आणि ते झाले होते. पण डॉक्टरांची पण ते झालं, म्हणजे त्यांनी पण लक्ष दिलं. आणि आज म्हणजे जेव्हापासून त्याला लंपी त्याचा बरा झाला तेव्हापासून त्यांनी कधीच म्हणजे आमच्या चुकीमुळे तो मार खातोय, म्हणजे पैरे वाचून. नाही तर तिची कधीच चुकी पण झालेली नाही. बरोबर. हां, त्याचे म्हणजे लंपीतले त्याचे वन आहेत, पण असा म्हणजे ताकदीचा बैल आहे. हो, ताकदीचा बैल. पायरा कोणी केला होता? घरची म्हणला तरी पण निर्णय कोणाचा होता की गाडी ही पळवायची? आमचे सगळे निर्णय आपले अधिक अण्णा आहेत, तेच सगळे निर्णय करतात. अधिक पैलवान कळंबी. ड्रायव्हर कोण होता? गटाला सनी ड्रायव्हर उरीचा होता आणि सेमीला आपला अर्जुन ड्रायव्हर मुळचा होता. जास्त वेळ घेत नाही, फायनल पळायचं असतं. पुन्हा एकदा चेहऱ्याची ओळख सांगा. कुठं असतो हा बैल सांगा. हा आपला कळंबीमध्ये असतो. अधिक पैलवान कळंबी यांच्याकडे आपलं वासरू असतं. नाव काय? मायब्या. दुसरा आहे? हा दुसरा किंग मायब्या. चालेल, धन्यवाद. फायनलसाठी पात्र झालेला बैल गुलाल पात्र झालाय पेडगावच्या मैदानात. मोठा बैल आहे. कुठल्या गावचा आहे? व्यापूर गावचा.
वेळापूर बर कुठलं नक्की कराडमधलं नाही कडेगाव तालुका कडेगाव बर आणि विशेष म्हणजे मोठा बैल आहे कुठल्याही खरेदी हे लोकल गावात घेतलाय आपला किती गोपूरमध्ये 23,000 23,000 बर ॲग्रेसिव्ह आहे लहान होता तेव्हाच घेतला लय ॲग्रेसिव्ह आहे लय अग्रेसिव्ह आहे ह्याच्या अगोदर काय काय कामगिरी राहिली बऱ्याच ठिकाणी फायनल राहिलाय मोठी मैदान मोठ्या सांगा. मैदानात एक नंबर केलाय कुठली आला ती काय दीपक ड्रायव्हरला माहित आहे मी एवढं माहित नाही मला. हा बर आता कसं आहे दाताल तर सायदात आहे ना सायदात ते मागणी झाली असेल मग झाले बरं पण देणार नाही नाही का नाही. तुम्ही काय करता शेतीच करतो किती एकर शेती 10 एकर आहे 10 एकर आहे का ऊस असतो ऊस असतो चालेल मग एक आपण म्हणू सदन शेतकरी आणि बैलगाड्यात हो बैलगाडी जाणार चालेल चालेल ह्याच्याबरोबर पळाला कुठला बैल वडूदचा बाजी बाजी आणि याचं नाव काय वाघऱ्या वाघऱ्या जुना वाघऱ्या होता हा एक- जुना वाघऱ्याचाच मालकाचाच बैल आहे ह्यो. हो का हा जुन्या वाघऱ्यानं काळ गाजवलेला रामभाऊ पाटील शिने त्यांचा वाघऱ्या त्याच्यानंतर असाच बैल झालेला बरं याच्याबरोबर पळाला हा? वडूदचा बाजी बाजी सांगा बाजी कुठला आहे वडूदचा आहे पण कुठनं आणलेला आहे काय कशा पद्धतीनं त्याची संभाजीनगरमधनं घेतलेला आहे हा सचिन शेट निकम ओढूत कितीची खरेदी आहे बैल आहे 7 लाख महाग आहे किती हा बरं ह्याच्या अगोदर कुठं कोल्हात राहिलंय बरेच ठिकाणी राहिलाय होय हो मोठ्या मैदानात कुठल्या राहिलंय मोठ्या मैदानात बरेच राहिलाय पण आज त्याच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं मैदान म्हणून आपण हा आज पहिरा कोणी केलेला वाघऱ्यात आणि आता सचिन शेटनी सचिन शेट निकम ओढूत बरं. त्यांनी केलेला का? हा चालेल एक नवीन नंदी उजवीनं पळतोय डावीनं हा पळतोय? दोन्ही खांदे पब्लिक चालेल बघा मित्रांनो नवीन चेहरे या भेटलेले आहेत पेडगावच्या मैदानात इकडं आहे वाघऱ्या आणि इकडं बाजी बाजी मित्रांनो अजून एक नवीन चेहऱ्याची ओळख सांगा जातीवंत वासरू आहे नातेपुतेकारांचा दोन्ही खांदी पब्लिकचा बादशाह आहे जाईल त्या मैदान सलग तिसरं मैदान आज फायनल राहतोय नाव काय आहे? लक्ष 62-63 62-63 हा कुठली खरेदी आहे खरेदी नाही घरच्या गायचं वासरू आहे पुन्हा एकदा कौतुक कारण अजून एक फायनलला घरच्या गायचं वासरू राहिले जातीवंत पैदास दिसते कुठल्याही ही खिलारच पण वळू कुठला वळूचा ते आपलं म्हणजे दुसरं एक गावातला वळू होतं ते वळू भरला होता आता दुसरा आहे का हा हा नाही चौसा आहे चौसा आहे हा. बर पायरा कोण होतं पहिरा आम्हाला सारंग होता दातवलीवाल्यांचा हा मग त्याच्याबरोबर सामन्यात गाडी आज 10व्या सेमीत राहिली आणि आता मग फायनल संगमन करून तो करमाळ्याच्या राणाबरोबर पळायला आलो तुमचं नाव आणि बैलाचं नाव सांगा माझं नाव भैया नवरे नातेपुते हां बैलाचं नाव लक्ष मित्रांनो ह्याच्या जोडीला पाळणार आहे बैलाची ओळख बैलाची देवळाली करमाळाचा बलम आहे कुठला बलमा म्हणजे गाव सांगा व्यवस्थित देवळाली कुठं आलं करमाळा करमाळ्यामध्ये सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यात बरं कुठली खरेदी आहे ही? इथलीच आपल्या इथलीच आहे आमच्या डावीनं पळतोय उजवीनं पळतोय दोन्ही खांदी बाहेर मग एवढ्या मोठ्या मैदानात पहिलंच यश पहिलेच वेळेस पुन्हा एकदा बैलाची ओळख सांगा देवळाली करमाळाचा बलमा बलमा आधी घरचा साज आणला होता रानान बलमा चालेल एक संगनमत करून दोन्ही पळतो ऑल द बेस्ट चेहऱ्याची ओळख सांगा जपान शर्यत कट्टा रेनावी लिंगरेकरांचा भैरव भैरव कसा आहे दाताला दाताला बैल चौसा आहे बर कुठली खरेदी आहे लेंगरे आणि गारडीची खरेदी उजवीला पळतो डावीला दोन्ही साईड ह्याच्यावर कोण पळाला चिंचनेरचा गाणा भाऊ चिंचनेरचा गाणा भाऊ बघू शकता कुठली खरेदी आहे गाणाभाऊची गाणाभाऊची खरेदी कुठली आहे खरेदी 1 वर्ष झालं केलेली आहे. मागच्या वर्षी बी राहिला होता इथे बेळगावात आदतला लकी आहे म्हणजे हो. मैदान. मैदानात बैलच लकी आहे. हा ना बैल लकी आहे. बरं पायरा कोणी गेला होता पहिला भावाने केला राज कदम कुठं असतो हा गाणाभाऊ चिंचनेरमध्ये चिंचनेरमध्ये हो बरं आता सगळ्यात महत्त्वाचं ड्रायव्हर कोण होतं प्रशांत ड्रायव्हर गावचा ड्रायव्हर हो गावचा म्हणजे भाऊच आणि दाताल कसा आहे दुसरा आहे. चालेल ऑल द बेस्ट फायनल गेल्या वर्षी आदत आता दुसरा पुढल्या वर्षी चौशात बघू बघू पुढल्या वर्षी काहीतरी भन्नाट कामगिरी करतात ऑल द बेस्ट धन्यवाद अजून एक नवीन चेहऱ्याची ओळख सांगा सर्जा कुठला सर्जा हा हा पनवेल आणि लोणी काळापूरचा सर्जा कुठली खरेदी आहे ही नागपूरवरून आणल्या घेतला होता हो बरं त्याच्यावर कोण पैराला आत्ता होता आपला विशाल ब्रोचा देवा उसाळकरचा ह्याची कामगिरी अगोदर काय राहिलेली आहे पहिलाच मैदान आहे पहिलंच मैदान आहे. 3 फेऱ्याचा पहिलाच मैदान आहे आणि 3 फेऱ्यात आणि एवढ्या मोठ्या मैदानात गुलाल
बिनजोडला काय कामगिरी राहिली? बिंजोडला आम्ही कंटिन्यू फायनललाच 6-7 मैदान पळालो आणि नेहमी गुलालात राहिलो आणि आपला उत्तम गवली रायनासोबत पळालो आम्ही. उजवीनं पळतोय डावीनं दोन्ही खांदी बोलतो. ह्याच्यावर कोण होतं? उसाडगडचा देवा. देवा. हां. चला देवाकडे जाऊया. मित्रांनो हा देवा भाई कुठला आहे हा? हा डोंबिवली उसरगर गाव. 3 फेऱ्यात पहिल्यांदाच आणलाय काय? 3 फेऱ्यात पहिल्यांदा म्हणजे या भागात पहिल्यांदा आणलाय आपण. बरं. आपल्याला जास्त छंद बिंजोरचा असल्यामुळे आपण काय येत नव्हतो, कारण आमची बैलं पळतात. आपला मल्हार आहे, साई आहे, सुंदर आहे, 11 सरकारचा. बर इकडं येण्याचा निर्णय कुणाचा होता? कारण बिनजोडला पळत होता ना हा बैल. निर्णय माझाच होता. याच्यात कसं आमचे सागर जाधव असतील, निलेश जाधव असतील, निलेश भाऊ असतील, ही सगळी आमच्या गोट्यावरची मंडळी, जितेश मुंडे, साई मुंडे, हे बोलले की दादा बोलतो जायचा बोलतो, आपला बैल पळतोय बोलतो, आपण चांगला पेरा करू आणि जाऊ. पहिऱ्याचं नियोजन त्यांनी केलं होतं, पण एवढ्या मोठ्या मैदानात एवढं मोठं यश काय सांगाल? हा बैल नक्की खरेदी कुठली राहिलेली आहे याची? खरेदी मी तिकडनं केलेली आहे, जालन्याच्या पुढनं केलेली आहे खरेदी. पण बिंजोरचा आम्हाला शौक असल्यामुळे आपण इकडे काय आलो नाही. आता कसं आमच्याकडे बिंजोर कमी झाली, त्याच्यामुळे आतिश भाऊ बोलले की जाऊया आपण पेरा करू, कार्यक्रम करूया. चालेल. कार्यक्रम झालाय आणि गुलाल पात्र झाला. सगळ्यात महत्त्वाचं एकमेकांवर विश्वास. गुलाल पात्र जसं मी सांगितलं की एवढ्या मोठ्या मैदानात गुलाल हे खूप काही म्हणजे असं प्रारब्ध असतात, त्यातून हा गुलाल भेटतो. ओळख सांगा की नक्की हा कुठनं पळतोय? उजवीनं पळतोय, डावीनं पळतोय? हा पब्लिकने डावीने पळतोय बैल. हा जेव्हा आम्ही घोटचे आपले अरुण पाटील आणि जगदीश पाटील, माझे हेमंत भोईर यांनी पारख केली बैलाची, आम्ही सर्वांनी, देवदास महाराज असतील त्यांनी, आणि बैल आम्ही फेरे टाकून घेतला. बरं. आणि जेव्हा बैल पळाला फेरे टाकून डावीने, तर तेव्हा आम्हाला एकदम मन खुश झाला की बैल पळतोय, आणि मग आम्ही त्याचा व्यवहार केला. ड्रायव्हर कोण होते? तुम्ही होता. तुमच्याने ओळख करून द्या. मी मुंबईवरून ड्रायव्हर, विशाल ड्रायव्हर, खरडगाव माझं. पुन्हा एकदा गाडीत नाव सांगा. हा देवा आणि देवावर कोण पळाला? सर्जा, आतिश पाटील याचा सर्जा. चालेल. ऑल द बेस्ट फायनलसाठी. मित्रांनो, ज्या बैलाचं सातत्यपूर्ण यश मालकाकडे होता त्यावेळेसही पळला, आणि जशी लावण बदलली तशी एक सातत्यपूर्ण यश. भवानी माझ्याबरोबर अक्षयजी, बैल लकी लागला म्हणायचं, जाईल तिथं गुलालात राहत आहे. 100% लकी लागला. त्याचं मागचं कारण असं आहे, तुम्हाला मी सांगायचं झालं तर बैलगाडी क्षेत्रात ज्यावेळी मी सगळ्यात पहिला बैल घेतला, माझा लक्ष 40-40, त्याच्या बैलाची मी पावती सगळ्यात पहिल्यांदा नोंद करताना आई तुळजाभवानी प्रसन्न ह्या नावानं सुरुवात केलेली, आणि ह्या तुळजाभवानीच्या रूपानं ही भवानी माझ्या घरी माझ्या दावणीला आली, आणि त्या बैलानं माझं एक नाही म्हणजे जीवनाचं, माझ्या आणि माझ्या वडिलांच्या जीवनाचं सार्थक केलं, एवढंच मी सांगेन. आणि सातत्य आहे, म्हणजे जाईल त्या मैदानात गुलालात बैल पूर्ण आपण न्हावून निघतोय, आणि तुम्हाला बी गुलालात न्हावून सोडतोय, तर ही लय मोठी गोष्ट आहे. अतिशय मोठी बैलानं साथच दिली, आणि बैल जाईल तिथं राहतोय, आणि बैल खरोखर जिकिरीचा बैल आहे. त्याच्यात जी धमक आहे ही आम्ही ओळखली, आणि पद्धतशीर अक्षय पैलवान असतील, राहुल बाबा असतील, आम्ही व्यवस्थित प्रॉपर नियोजनात आम्ही बैल पळवला. वैभव शेट आहेत आमचे, व्यवस्थित चांगल्या नियोजनात बैल पळवला, आणि बैल त्याच्यामुळं नंबरात दिसतोय आज. उजवीनं पळतोय. आणि मी म्हणेन असं म्हणेन की मी मालकांची मुलाखत घेतलेली ह्यांच्या, तर एक विशेष बैलाचं आशीर्वाद आहे. सांगा तो बैल कुठला ती सांगा. बैल हा महेशेठ ताडाली भिवंडी यांचा भवानी बैल. त्यांच्याकडून आम्ही कोरेगावच्या हिंदकेसरी मैदानाच्या अगोदर 2 दिवस आम्ही खरेदी केला, पण त्यांनी आम्हाला चांगल्या मनानं दिला, आणि मी तिथं सुद्धा हिंदकेसरी होण्यासाठीच बैल घेतला होता, आणि ते माझ्या स्वप्न आज बैलानं पूर्ण केलं असं म्हणता येईल. जो ताडालीचा कन्हैया होता, कन्हैयाचा आशीर्वाद आहे. त्यांनी सांगितलेलं ज्या पूर्ण कन्हैयानं सातत्यपूर्ण यश मिळालं तसंच भावानी करतोय. आता खरेदीची किंमत किती? कारण एकदम टॉपचा बैल आहे. बरं का, खरेदीची किंमत हे मी सांगणार नाही, कारण त्याचं कारणच आहे की माझ्या वडिलांच्या स्वप्नापेक्षा ही किंमत मला महत्त्वाची नाही, आणि मी आज हिंदकेसरी होतोय म्हणून मला खूप आनंद आहे. पण ह्या बैलानं माझं सार्थच केलं ती, आणि नसतं झालं तर कितीही पैसे घालवले असते, पण मी ठरवलेलेच की त्यांच्या कपाळाला हिंदकेसरीचा गुलाल लावायचा, आणि त्याच्यासाठी मला
म्हणजे अगदी मनापासून आहे ना. अक्षय गुरपडे पैलवान आहेत आमचे, विवेक पिसाळ आहे, राहुल बाबा आहेत, वैभव शेट आहेत, सगळ्यांनी आहे ना मनापासून साथ दिली आणि खूप प्रेम वाढलं. कोरेगावकरांचं एक मनापासून एक आशीर्वाद राहिला. बर, मी कालच सांगितलेलं की जास्त लांब पायऱ्याला गेला नाही, वेशीवरचा बैलाचा पायरा केला आणि यश. खरं आहे पायरा ह्यो जुळून आला. तुषार गुरपडे भावड्या त्यानं खरं हे आणलं जुळवून. काय जी खरं सांगायचं मित्रांनो, अक्षय मोरे गोडोली आणि तुषार गुरपडे भावड्या मित्रांनो, दोघांना भवानी आणि वजीर, मी का म्हणलं वेशीवरचा, हे राहतात कोरेगावात आणि वेशीवरच कुमटे गाव आहे. तर तसं एकच गाव, तसं गाव एकच भाग. बघा मित्रांनो, एवढं मोठं यश मिळवलंय. नवीन चेहरा सातत्यपूर्ण ह्यांचं आणि ह्यांच्या कुटुंबाचं नाव काढतोय भवानी, अक्षय बर्गे यांचा भवानी. तुमच्या पुढच्या प्रवाहाला शुभेच्छा. नमस्ते, आभारी आहे, धन्यवाद. तर हे होते नवीन चेहरे. मित्रांनो, या नंदींवर जो गुलाल भेटलेला आहे एवढ्या मोठ्या मैदानात, खरंच मालकांसाठी याच्यापेक्षा आनंदाचा क्षण नसेल. तर ज्यांचा पराभव झाला आहे त्यांनी खचून न जाता तयारीला लागा. कदाचित येणारा दिवस तुमचा असेल. सर्व नंदींचं अभिनंदन, त्यांच्या सुट्टी मेकर असणाऱ्या सर्व टीमचं अभिनंदन, ड्रायव्हरांचं अभिनंदन आणि प्रत्येकजण सांभाळतो त्याचंही अभिनंदन. धन्यवाद.